नमस्कार, मी शिमाज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। उन्हाळ्याच्या या उकडत्या दिवसामध्ये थोडा गारवा आणि गोडवा हवा असतो, म्हणूनच मी आज एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे जी उन्हाळ्यात एकदम बेस्ट ठरते आणि प्रत्येक घासात फ्रेशनेस, चव आणि गारवा घेऊन येते। आज आपण बनवणार आहोत एकदम थंडगार, कलरफुल आणि पौष्टिक असं फ्रूट कस्टर्ड, जे सर्वांना आवडते। हे फक्त गोडच नाही तर हेल्दी सुद्धा आहे। या डिशमध्ये आपण वापरणार आहोत घरात सहज मिळणारे ताजे फ्रूट्स, ज्याने तयार होतो एक असा गोड पदार्थ जो पाहताच खाण्याची इच्छा होईल। ही रेसिपी फक्त झटपट नाही तर पार्टीसाठी, गेस्टसाठी किंवा मुलांसाठी अगदी परफेक्ट आहे। ही रेसिपी अगदी स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यात काही खास टिप्स सुद्धा सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं कस्टर्ड अगदी बाजारात मिळणाऱ्या डेझर्टसारखं लागेल। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचं हे थंडगार, हेल्दी आणि सुपर टेस्टी फ्रूट कस्टर्ड। 1 लिटर दूध या ठिकाणी मी इथे गरम करायला ठेवत आहे। 1 लिटर दुधापैकी थोडं अर्धा कप दूध जे आहे ते मी बाउलमध्ये काढलं। यामध्ये 4 टेबलस्पून म्हणजे 4 मोठे चम्मच कस्टर्ड पावडर घातली। जर तुम्हाला कस्टर्ड थोडंसं दाटसर असं आवडत असेल तर 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर जास्त घाला। थंड दुधामध्ये ही पावडर घालायची आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होत नाही। हे असं छान मिक्स करून घ्या आणि गुठळ्या काढून घ्या। 1 कप साखर यामध्ये मी घालत आहे। तुमच्या आवडीनुसार याला गोडी किती हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही साखर घालू शकता। आता जे दूध गरम करायला ठेवलं होतं ते बॉईल झालेलं आहे। यामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण घातलं। छान दाटसर क्रीमी असं टेक्स्चर कस्टर्ड पावडरमुळे आपल्या फ्रूट कस्टर्डला येते। कस्टर्ड पावडर तळाशी बसून करपू शकते, त्यामुळे हे मिक्स करून घ्यावं लागतं। मंद आचेवर तळापासून एकसारखं हलवत राहा। जसं जसं तुम्ही हे हलवायला लागता तसं दूध जे आहे ते घट्टसर असं व्हायला लागतं। कस्टर्ड पावडर 10 मिनिट मंद आचेवर शिजते। जोपर्यंत दूध थोडं दाटसर असं होत नाही तोपर्यंत याला शिजून घ्यायचं आहे। 10 मिनिटानंतर गॅस बंद केला। गॅस बंद केल्यावर सुद्धा अधूनमधून याला हलवत राहायचं, नाहीतर वर साय जमा होते। हे बघा, अधूनमधून याला असं हलवत राहा। पूर्णपणे हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झालं की एका बाउलमध्ये काढायचं आहे। हे बघा, छान असं दाटसर बनलं आहे। जेव्हा हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता, पूर्णपणे गार करून घेता, तेव्हा हे अजून दाटसर असं होतं। आता यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काप घातले। ड्रायफ्रूट्स जेव्हा कस्टर्ड सोबत दुधामध्ये भिजतात, थंडगार होतात, तेव्हा ते खूप छान लागतात। हे असंच फ्रीजमध्ये गार व्हायला ठेवायचं। आता थंड झालेलं फ्रीजमधलं कस्टर्डचं बाउल काढलं। छान थंडगार असं झाल्यानंतर आपण यामध्ये फळं घालणार आहोत। सर्व करायच्या अर्ध्या तासाआधी आपल्याला यामध्ये फ्रूट्स घालायचे आहेत, ज्याने त्यांची चवही बदलत नाही। फ्रूटचे छोटे असे चौकोनी काप करून घेतले आहे। आवडीनुसार फळं तुम्ही यामध्ये घालू शकता। शक्यतो सिट्रस फ्रूट्स म्हणजे संत्री, मोसंबी ही घालू नये। या ठिकाणी मी ग्रीन ग्रेप्स घेतले आहेत, छोटी काळी द्राक्ष घेतले आहेत, तसेच डाळिंबाचे दाणे यामध्ये घालणार आहे। ॲपल आणि चिकू ही दोन्ही फळं दुधामध्ये खूप छान लागतात, त्यामुळे आवश्यक घाला। मी मँगो सुद्धा घालत आहे। तुम्ही आवडत असेल तर केळी घालू शकता, पपई घालू शकता। पाइनॲपल, मोसंबी, संत्री अशी फळं जी खूप आंबट असतात ती शक्यतो यामध्ये घालायची नाही।
एकदा का ही फळं घातली की सगळं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा फ्रीजमध्ये साधारणपणे अर्धा तास हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. हे असं एकदा सेट झालं की आपलं थंडगार असं फ्रूट कस्टर्ड तयार आहे. याला सर्व करून घेऊया. वरून सजावटीसाठी टुटी फ्रुटी घातली. दिसायला खूप सुंदर दिसत आहे. मस्त क्रीमी असं फ्रूट कस्टर्ड आपलं तयार झालं आहे. उन्हाळ्यामध्ये आवश्यक करून बघा. हे फ्रूट कस्टर्ड सर्वांना आवडेल असा हा एक प्रकार आहे. अजून कोणता प्रकार जर तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. तर नक्की ट्राय करा. कशी झाली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.